हाय हॅलो नमस्कार. कसे आहात फॅमिली? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल. तर मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर मला खूप कमेंट येत होता, रीमा बाहेर 3-3 4-4 घरची कामं करतेस तू, परत घरात येऊन घरचं सगळं एवढं छानपैकी मॅनेज कसं करते? तुझं घर स्वच्छ असतं, तुझं घर मोठं आहे, तुझे मुलं मोठे आहेत, शिकणारे आहेत, तुला घरातल्या कामामध्ये बाकी कोणाचा सपोर्ट नाही आहे, तरी तू बाहेरच्या एवढ्या घरची कामं करून येऊन घर सगळं स्वच्छ कशी ठेवते, घरातलं कसं मॅनेज करते. तर तेच दाखवण्याचा छोटासा प्रयत्न मी ह्या व्हिडिओतनं करत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्या समोर आलेला असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा. तर तुम्हाला मी माझं पटकन इंट्रोडक्शन देते जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल. तर मी रीमा, आम्ही मुंबईमध्ये राहते. मी स्वयंपाकाची कामं करते. सकाळी 6 वाजता मी कामावर जाते, त्यानंतर 10:30 वाजता मी कामावरनं येते. त्यानंतर माझ्या मुलाला कॉलेजला जायचं असतं, त्यामुळे 11:15पर्यंत मला त्याचा टिफिन आणि नाश्ता रेडी करायचा असतो. तर इकडे तुम्ही बघितलंच असेल की मी भाजी घेऊन आली दुपारी भाजी मार्केटमधनं. सगळ्या भाज्या धुवून ठेवल्या, ज्या लगेच धुवून ठेवता येतील अशा, जशी की भेंडी, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची सगळ्या धुवून ठेवल्या आणि बाहेर मस्त अशा पसरून ठेवल्या होत्या. संध्याकाळी एका बाजूला वॉशिंग मशीन चालू केली, दुसऱ्या बाजूला 3 मेथीच्या जुड्या आणल्या होत्या, त्या मी साफ करून घेतल्या. 3 मेथीच्या जुड्या साफ करायला मला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागले. बऱ्यापैकी मोठी होती मेथी, पण उन्हामुळे काही पानं वाळलेली होती, त्यामुळे बराच मेथीचा पाला मी फेकून दिला. 3ही मेथीच्या जुड्या मी साफ केल्या. त्यानंतर एक कॉटनचा कपडा घेतला, त्यामध्ये सगळी साफ केलेली मेथी ठेवली, त्याला छानपैकी गुंडाळलं आणि जाळी असलेल्या चैन असलेल्या पिशवीमध्ये ते ठेवलं आणि ही पिशवी आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर ह्या मी आठवड्याभराच्या भाज्या घेऊन आली. दुपारी 2 वाजता भर उन्हात मी मार्केटला गेलेली, कारण दुपारी गेलं ना तर जरा भाज्या स्वस्त मिळतात. कसं आहे ना, सकाळी सगळ्या भाज्या घेऊन जातात आणि मग दुपारी त्या भाजीवाल्यांना घरी जायचं असतं, त्यामुळे त्या स्वस्त भाज्या देतात. त्यामुळे मला सासू असल्यापासूनची सवय आहे की दुपारी 1:30-2 वाजता जर भाजी घ्यायला गेलं ना तर भाजी जरा स्वस्त भेटते. तर ह्या ज्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत, बचतीच्या सवयी आहेत, पैसे वाचवण्याच्या सवयी आहेत, त्या आपल्याला मोठ्यांकडून कळतात. नाहीतर आपल्याला कुठे समजत असतं की कुठे कधी काय वाचवायचं. पण म्हणतात ना, परिस्थिती सगळं समजून सांगते. तर असेच खूप कमी वयात मला परिस्थितीने खूप काही शिकवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, माझी मेथी साफ करून झाली. ती मी एका जाळीच्या पिशवीमध्ये कॉटनच्या कपड्यात पसरून ठेवली. तुम्ही टिश्यू पेपरमध्ये पण ठेवू शकता, पण इथे मेथी जास्त होती, 3-3 जुड्या होत्या, त्यामुळे मग मी कॉटनचा स्वच्छ असा कपडा घेतला आणि ती ठेवली. मात्र मेथी धुतलेली नाही आहे, जेव्हा शिजवायची असेल तेव्हाच मी धुवेल. त्यानंतर मी ही भेंडी चिरून घेतली. अर्धा किलो भेंडी होती. तर आपल्या घरात हे जे असे डिस्पोजेबल डबे असतात त्याचा वापर करते मी फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी. ऑनलाईन खूप असे मस्त मस्त डबे मिळतात, फ्रीज ऑर्गनायझर मिळतात, पण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ बनवणं हे आपल्या बायकांचं काम असतं. मग कशाला उगाचच तसे डबे वगैरे घ्यायचे. नाही तर काही स्वस्त पण मिळतात, 200-300 रुपयाला 6, 8, 10 डबे असे मी बघितलेत ऑनलाईन, पण मी खरेदी नाही केले. पण ह्या घरामध्ये असे जे पार्सलचे डबे असतात, कधी कधी मला कामावरनं मिठाई, केक वगैरे देतात, तर ते असे डिस्पोजेबल डब्यामध्ये देतात. तर मी डबे स्वच्छ घासून वगैरे ठेवते आणि मग ज्या ज्या भाज्या माझ्या सगळ्या मला साफ करायच्या असतात, ठेवायच्या असतात, त्या मी आधी आली की दुपारी धुवून ठेवते भाज्या. संध्याकाळपर्यंत छान त्या वाळतात अशा पंख्याखाली. त्यानंतर अशा चिरून मी डब्यामध्ये ठेवते आणि हे डबे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर ह्या 2 डब्यांमध्ये मी अर्धा किलो भेंडी चिरून ठेवली आहे. त्यानंतर एका डब्यामध्ये मी 1/2 किलो सिमला मिरची चिरून ठेवली आहे. मी वांगी आणलेली आहेत, पण वांगी मी चिरून ठेवत नाही. त्यानंतर कारली आणलेली आहेत, पण कारली मी कापलेली नाही आहे, कारण मला ना भरलेली कारली करायची आहेत, त्यामुळे मी ती कारली कापलेली नाही आहे. त्यानंतर या हिरव्या मिरच्या आहेत, ह्याची मी डेटं काढून घेतली. सगळ्या हिरव्या मिरच्या 1/2 किलो हिरव्या मिरच्या आहेत. जुन्या आधीच्या ह्याच्यामध्ये ज्या 4-5 हिरव्या मिरच्या होत्या त्या मी काढून घेतल्या, त्या ह्याच्यात मिक्स नाही केल्या आहेत. त्या मी आज संध्याकाळी डाळीमध्ये वापरणार आहे, त्यामुळे त्या आधीच्या हिरव्या मिरच्या आज मी वापरून टाकेल आणि ह्या आत्ता आणलेल्या फ्रेश हिरव्या मिरच्यांची मी डेटं काढून ह्या जाळीच्या पिशवीमध्ये ठेवते आणि चैन लावून ठेवून देते, जेणेकरून आपल्या आधीच्या हिरव्या मिरच्या वापरल्या जातील आणि ह्या हिरव्या मिरच्या फ्रेश राहतील. तर अशा प्रकारे माझं भाजी आणल्यानंतरचं हे काम असतं. एका बाजूला वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणं चालू आहे, दुसऱ्या बाजूला मुलाला बोलणं चालू आहे की बाबा तू अभ्यास कर, कारण की तो आतमध्ये अभ्यास करतो आहे.
पण मी आतमध्ये आता एक फेरी मारली तर त्याच्या हातात मोबाईल बघितला. मी मोबाईल घेऊन आली. माझा मुलगा माझ्या गोष्टी खूप ऐकतो, कारण त्याची ह्यावर्षी 12वी आहे. 12वीचा अभ्यास सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मी जरा मुलाच्या मागे लागत लागत भाजी साफ करते. एका बाजूला वॉशिंग मशीन चालू आहे, एका बाजूला मी टी व्हीसुद्धा बघते बारीक आवाज करून. तर अशी माझे 3-4 कामं चालू आहेत. तर तुम्ही बघू शकता मी एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये कालच्या आधीच्या उरलेल्या हिरव्या मिरच्या ठेवल्यात, जेणेकरून आज मी त्या वापरून टाकेल. त्यानंतर ही दुसरी कॅरी बॅग घेतली, त्यामध्ये मी जो कढीपत्ता आहे त्याची जी पानं इथे पडलेली आहेत ती सगळी वेचून घेतली आणि नवीन कढीपत्ता जो आणलेला आहे तो देखील त्याची सगळी पानं काढून घेतली आणि ते मी ह्या कॅरी बॅगमध्ये टाकते. खरं तर मी कढीपत्ता एका डब्यामध्ये ठेवत असते, छोट्या डब्यामध्ये, पण आज कसं आहे ना, 2-3 डब्बा होता, मग त्यामुळे आता डब्बे छोटे अवेलेबल नाही आहेत. कढीपत्ता थोडासाच आहे, त्यामुळे मी असं कॅरी बॅगमध्ये टाकला आणि ती कॅरी बॅग देखील या जाळीमध्ये टाकली. त्यानंतर मी लिंबू आणलेले 10 रुपयाला 3. उन्हाळ्यामध्ये लिंबू किती महाग होतात ना, ते लिंबू देखील मी ह्याच्यामध्ये टाकले आणि अशा प्रकारे माझ्या दोन्ही जाळीच्या पिशवीमध्ये एकामध्ये मेथी, एकामध्ये मिरची, लिंबू वगैरे ठेवला. त्यानंतर मी हे मक्के आणलेले, मी विचार केलेला मस्त मक्याचे दाणे काढून ठेवेल, पण तेवढ्यात मुलगी बोलली की मम्मी मक्याचे दाणे काढू नकोस, मला हा मक्का भाजून लिंबू लावून खायचा आहे. म्हटलं अरे ते तर पावसाळ्यात खातात. तर तिला, माझ्या मुलीला असा भाजलेला मक्का आवडतो आणि आम्हाला मस्त हळद मीठ टाकून बॉईल केलेला, नंतर चाट मसाला टाकून काळं मीठ टाकून खायला आवडतो. पण मग मुलीला आवडतं म्हटल्यावर मग मी त्याचे दाणे वगैरे काढले नाही. त्यानंतर मुलाकडनं मी हा फ्रीजचा ड्रॉवर मागून घेतला, ह्याच्यामध्ये मी भाज्या ठेवत असते. तर हे फ्रीजचं भाजीचं कंटेनर बघून तुम्हाला कळलंच असेल की माझ्याकडे जो फ्रीज आहे तो एकदम छोट्या साईजचा आहे. सगळ्यात छोटी साईज, स्मॉल साईज बोलतात ना, त्या साईजचा माझा फ्रीज आहे आणि त्याचाच हा व्हेजिटेबलचा ड्रॉवर आहे. तर ते फ्रीज छोटा असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करायच्या असतात. कारण की आपण फ्रीजमध्ये फक्त भाज्या किंवा फळं ठेवत नाही, तर कडधान्य आणि ज्या गोष्टी खराब होणाऱ्या असतात, जसं की मैदा, काही जुनी पिठं जे खराब होणार असतात ते देखील आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे असतात. त्यामुळे मला हे फ्रीज असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावं लागतं की जेणेकरून छोट्याशा फ्रीजमध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये सगळ्या वस्तू मला व्यवस्थित ठेवता येतील आणि एकही वस्तू खराब होणार नाही. तर सगळ्या वरच्या डब्यात मी सिमला मिरची जी ठेवली आहे, कारण मला सिमला मिरची उद्या बनवायची आहे. त्यानंतर त्याच्या खाली मी भेंडी ठेवली आहे. ह्या बाजूला जाळीच्या पिशवीमध्ये मी मेथी ठेवली आहे, त्या बाजूला टोमॅटो ठेवले आहेत. त्यानंतर मक्याचं कणीस ठेवले, त्याच्यावर मिरचीची पिशवी ठेवली आहे. भाजी तर सगळ्या साफ केल्या, पण हा कचरा एवढा सगळा पडलेला आहे. हा सगळा कचरा मला सगळा आवरायचा आहे. त्यानंतर घर झाडायचं आहे. त्यानंतर मशीन होत आली आहे, मला कपडे वाळत घालायचे आहेत. परत रात्रीचा स्वयंपाक देखील करायचा आहे. तर आपल्या प्रत्येक बायकांना हेच कामं लागलेली असतात. मग ती घरात असणारी असो किंवा वर्किंग वुमन असो, बाहेर काम करणारी असेल तरी तिला येऊन घरचं थोडं का होईना करावंच लागतं. आता मी लोकांच्या घरी स्वयंपाक करायला जाते, तर त्यांच्या घरातले स्वयंपाकाचं काम मी करून येते, पण बाकीची पण बरीच कामं असतात ज्या वर्किंग वुमनला स्वतःच्या घरासाठी घरामध्ये करावी लागतात. तर आजकाल घरोघरी मेड असल्यामुळे बरीचशी कामं जॉब करणाऱ्या लेडीजचे हलके झालेले आहेत. मग स्वयंपाकाला बाई असते, भांडी झाडू लादीला बाई असते, डस्टिंगला बाई असते, साफसफाईला बाई असते, प्रत्येक गोष्टीला बाई असते. पण काय, आपल्या घरची कामं आपण करण्यामध्ये जी मजा असते ना, ती मजा नसते. आणि जेवढे आपले हातपाय चालतात ना, तेवढंच आपलं शरीर व्यवस्थित निरोगी राहतं. त्यामुळे माणसांनी नेहमी चालत राहायचं, कारण खड्ड्यामध्ये जमा असलेलं पाणी नेहमी गढूळ असतं आणि वाहतं पाणी नेहमी स्वच्छ असतं, अशा मताची मी आहे. तर आपण नेहमी काही ना काही काम करतच राहावं असं मला वाटतं. तर असा होता हा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा आणि इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.